भिंगारमध्ये बिबट्या जेरबंद। अहिल्यानगर शहराजवळ भिंगारमधील वडारवाडी परिसरात काही नागरिकांना बिबट्या दिसून आला। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं। वन विभागाने परिस्थिती लक्षात घेत सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता बिबट्याला जेरबंद केले आहे। अकोलनेर येथील महाशिवयाग उत्साहात हजारो भाविकांचा सहभाग। नमस्ते, मी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका म्हणून आहे। सकाळच्या माहितीवरून एक व्हिडिओ माझ्याकडे आली आणि त्यामध्ये असं होतं की भिंगार परिसरामधील द्वारकाधीश कॉलनीच्या मागे बिबट्यांचा वावर आढळून आलेला आहे। त्या माहितीनुसार आम्ही कार्यवाही केली आणि मुलांची काळजी घेण्यासाठी आम्ही मुलांना शाळेमध्ये येऊ नये असा मेसेज केला। त्याप्रमाणे आणि अजूनही काही मुले येत होती, तर आम्ही त्यांना शाळेत येऊ नका असं सांगितलं आणि आज मुलांना शाळेत येऊ दिलं नाही। त्यांची काळजी म्हणून आज आम्ही त्यांना शाळेत येऊ दिलेलं नाही। भिंगार हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री वारुळे सर, तुम्ही छान प्रश्न विचारला मॅडम। गेल्या कित्येक दिवसापासून ह्या बिबट्यांच्या भीतीदायक वातावरणामध्ये आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते आणि आता 10वी 12वीच्या एक्झाम चालू झालेल्या आहेत, पण 10वीच्या एक्झाम आता 20 फेब्रुवारीला चालू होतात। तर ह्या भीतीदायक वातावरणामध्ये आम्हाला या मुलांना फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं लागते। त्यांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं, पालक विद्यार्थी यांच्यामध्ये फार भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। तरीसुद्धा आम्हाला आमच्यापुढे एक मोठा प्रश्न आहे की या परीक्षा अतिशय सुरळीत आणि चांगल्या पार पाडाव्यात। त्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय। त्यामध्ये शासनाचे जे काही JR येतात, शासनाच्या काही सूचना येतात, त्याही आम्हाला पाळावे लागतात आणि पालकांनाही सांभाळावं लागतं।